1982चा अन्याय दूर करा, ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणांनी आज ब्रह्मपुरीचा परिसर दणाणून गेला। गेली 44 वर्षे प्रलंबित असलेल्या जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। 1982 मध्ये ब्रह्मपुरी जिल्हा घोषित होऊनही राजकीय कारणास्तव तो निर्णय मागे पडत होता। हा अन्याय आता सहन करणार नाही असा निर्धार करत शेकडो जिल्हाप्रेमी नागरिकांनी प्रशासकीय दरबारी धडक दिली। मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनातून आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करावा, तसेच नगर परिषद आणि पंचायत समितीने जिल्हा निर्मितीचे ठराव तातडीने मंजूर करावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली। तहसील आवारात झालेल्या सभेत संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक कॉम्रेड विनोदभाऊ झोडगे, डॉक्टर देवीदास जगनाडे व अन्य नेत्यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून सरकारला इशारा दिला की हा लढा आता केवळ निवेदनापुरता मर्यादित नसून तो जनतेच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे। या आंदोलनात प्रशांत डांगे, हरिश्चंद्र चोले, बाळकृष्ण शेळके यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी या तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने सन्माननीय यशदेव मॅडम यांच्या मार्फतीनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना आम्ही निवेदन दिलेलं। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आंदोलन मोर्चाच्या अनुषंगाने सुद्धा निवेदन दिलेले आहे। खरं तर ब्रह्मपुरी जिल्हा या चंद्रपूरमध्ये आहे। हा अंतर जवळपास 130 किलोमीटर आहे आणि आमच्या भागातील लोकांना जाणं येणं हा परवडत नाही आणि प्रशासकीय दृष्टीने अत्यंत त्रासदायक आहे। आणि ब्रह्मपुरी सैनिकच्या माध्यमात असो, आरोग्याच्या बाबतीत असो, दळणवळणाच्या सोयीने असो, मध्यवर्ती ठिकाण असलेला हा आमचा ब्रह्मपुरी तालुका आहे। आणि म्हणून 1982 मध्ये जिल्ह्याची निर्मिती झाली होती, परंतु राजकीय दबावापोटी तो काही वेळातच गडचिरोली जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तेव्हा तोच धागा पकडून आम्ही सातत्याने ब्रह्मपुरीच्या वतीनं हा जिल्हा झाला पाहिजे म्हणून आमची मागणी ही तेवढ ठेवलेली आहे। 2020 मध्ये याच पद्धतीने चिमूर आणि ब्रह्मपुरीच्या मागणीच्या अनुषंगाने जेव्हा निष्कर्ष निघाला, कलेक्टरने आणि आयुक्तांनी त्याच्यावर शेरं असं काढलं की सगळ्या गोष्टी बघता, सगळ्या सुविधाच्या अनुषंगाने बघता ब्रह्मपुरी जिल्हा इथे पहिल्यांदा अतिरिक्त कार्यालय सुरू करावा असा लेखी आदेश असताना सुद्धा तो कार्यालय मात्र चिमूर येथे सुरू झालेला आहे। तेव्हा आम्ही आजच्या अनुषंगाने परत सरकारला विनंती करतो, ब्रह्मपुरी जिल्हा हा झालाच पाहिजे